ग्रामसेवक पदासाठी काही महत्त्वाची कलमे म्हणजेच कलम घटना दुरुस्ती आहेत. ग्रामसेवक हा एक स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी असतो. त्याच्या अधिकार, जबाबदाऱ्या व नियुक्ती संबंधी काही प्रमुख संविधानात व कायद्यांची तरतूद केलेली आहे. 1. भारतीय संविधानातील 73वी घटनादुरुस्ती 1992. कलम भाग 9 पंचायती. या भागात कलम 243 ते 243 पर्यंतची कलमे ग्रामपंचायतीशी संबंधित आहेत. ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव याची नेमणूक, कामकाज, अधिकार व कर्तव्ये यांच्या संबंधी धोरण सांगितलेले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मध्ये कलम 73 ग्रामपंचायतीचे कार्य व अधिकार यामध्ये सांगितलेले आहेत. कलम 55 ग्रामसेवकाची नेमणूक व त्याच्या जबाबदाऱ्या या कलम 55 मध्ये सांगितलेल्या आहेत. कलम 57 मध्ये ग्रामसेवकाची भूमिका ही ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून असतो. या अधिनियमानुसार ग्रामसेवक हा राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असतो. ग्रामसेवक संदर्भातील अन्य महत्त्वाचे नियम व अधिनियम: महाराष्ट्र सिव्हिल सेवा नियमावली MCSR शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा शर्तीसाठी, RTI अधिनियम 2005 ग्रामसेवक हा इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून कार्य करू शकतो. ग्रामपंचायतीची सर्व नोंदी लेखी ठेवणे, उदाहरणार्थ एखाद्याचा जन्म दाखला, मृत्यू दाखला या सर्व नोंदी त्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला ठेवाव्या लागतात. सरकारी योजनांची माहिती व अंमलबजावणी, कर वसुली, मतदान यादी तयार करणे इत्यादी कामे, ग्रामसभा आयोजन व अहवाल सादर करणे, गावात विकास कामांची अंमलबजावणी करणे यांसारखी अनेक कामे ग्रामसेवकाला करावी लागतात. विशिष्ट जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या नियमानुसार ग्रामसेवकाच्या कामात थोडा फरक असू शकतो.